नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली ही खरी गोष्ट आहे. परंतु कोणते शेतकरी पात्र होणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कारण राज्य सरकारच्या माध्यमातून एक अट सुद्धा ठेवण्यात आली आहे. ती अट कोणती आहे, ती तारीख कोणती आहे, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, याचबरोबर जे नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे, व्यवस्थित अचूक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. भरपूर अशा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, परंतु कर्जमाफी संदर्भात तुमचा एखादा प्रश्न अजून बाकी राहिलेला असेल, हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर नक्की होणार आहेत. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून येईल. आता बघा, मी पॉइंट काही काढलेले आहेत, यामध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती स्पष्टीकरणासहित देतोय. आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी या शेतकरी योजनेमध्ये जे काही कर्जमाफी झाली आहे, अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहेत. याचबरोबर ज्यांचे पीक कर्ज थकलेले आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे, हे शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत. यानंतर पहा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे जे काही थकीत कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जर तुमचे थकीत कर्ज असेल, आतापर्यंत तुम्ही एकही रुपया भरलेला नाहीये, ज्यांचे थकीत आहेत अशा शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा जो लाभ आहे तो किती रुपयांचा मिळणार आहे. 2 लाख रुपयापेक्षा जास्त तुम्ही कर्ज घेतलाय, मग त्यामधून तुम्हाला जो मोबदला मिळणार आहे, तुम्ही नियमित कर्जांची देवाणघेवाण करताय, मग अशा वेळी तुम्हाला जे आहे ना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. इथं लक्षात असू द्या, तुमच्या 50,000 रुपयापेक्षा कमी कर्ज घेतलाय. आता जसं की तुम्ही 35,000 रुपये कर्ज घेतलाय, 40,000 रुपये घेतलाय, 25,000 रुपये घेतलाय, तर जेवढी तुम्ही रक्कम घेतली, व्याजासहित जेवढी रक्कम आहे तेवढीच रक्कम तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे इथं 50,000 रुपये तुम्हाला इथं मिळणार नाही. लक्षात ठेवा, 1 लाखापेक्षा किंवा 50,000पेक्षा जास्त जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि नियमित त्याची परतफेड जर केलेली असेल, तर तुम्हाला 50,000 रुपयाचा प्रोत्साहन अनुदान जो आहे तो लाभ म्हणून तुम्हाला दिला जाणार आहे. परंतु त्यामध्ये जर तुमचा 50,000 रुपयापेक्षा कमी जर असेल, तर जेवढी तुमची रक्कम असेल तेवढी तुम्हाला रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे. हे मात्र तुमच्या लक्षात असू द्या. जर तुम्ही नियमित कर्जदार असाल तर, नियमित परतफेड करत असाल तर, जर तुम्ही परतफेडच केली नाहीये, व्याज पण भरली नाहीये, किंवा बँकेत तुमचं कर्ज पूर्णपणे थकीत आहे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचा, तर तुमचं आता काही इथं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. 100% तुमचं कर्ज माफ झालेलं आहे. 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज तुमचे हमखास या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे. मोठी घोषणा सुद्धा झाली आहे. लवकरच याची KYC सुरू होईल किंवा नो ड्यूज सुद्धा तुम्हाला मिळेल. जेव्हा या संदर्भात जेव्हा अपडेट येईल, तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया. तुम्हाला आता कळून आलेलं असेल की कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना झाली, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ कसा मिळणार आहे, हे सर्व डाऊट तुमचे एकदम क्लिअर झालेले असतील. हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.